रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. मुंबई गोवा महामार्गावरील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी उभारण्यात आलेला कशेडी बोगदा, जो एकेकाळी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात होता, तो आता नव्या समस्यांमध्ये सापडला आहे. 2 किलोमीटर लांबीचा हा बोगदा कशेडी घाटातील तब्बल 40 मिनिटांचा प्रवास केवळ 15 मिनिटांवर आणतो. परंतु वाहतुकीसाठी खुला होऊनही या बोगद्याच्या अडचणी काही संपता संपेना अशी स्थिती आहे. या बोगद्यातील दोन्ही मार्गिकांमध्ये पाण्याची गळती सुरूच असून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांसाठी ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे. आतापर्यंत या गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत, पण प्रयत्न अजूनही अयशस्वी ठरत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून कोकणात झालेल्या पावसामुळे ही गळती अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या बोगद्याच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले असताना येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अभियांत्रिकी कौशल्ये वापरली गेली होती. मात्र पाणी गळती थांबवण्यासाठी ग्राउटिंग तंत्रज्ञानाचा वापरही निष्फळ ठरला आहे. यामुळे झालेला खर्च वाया गेल्याचे चित्र आहे. आता याला संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. या समस्येमुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी बांधलेला हा बोगदा आता नवीन अडचणी निर्माण करत आहे. यावर तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.